पहिने आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी करायला मस्त. काळ्या मसाल्याची भाजी खायची. हा चला करूयात मग. श्री स्वामी समर्थ. सार्थक भैया म्हटले काळी भाजी खायची म्हणून काळी भाजी करायला घेतली. मस्त कांदा भाजून घेतला, त्याचबरोबर खोबरं आणि टोमॅटोही मी भाजून घेतलं होतं. त्यानंतर मी इथे मस्तपैकी असा तवा ठेवला, त्यावर हिरव्या मिरच्या, फ्रेश हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडंसं तेल टाकलं आणि त्या मिरच्या मस्त अशा भाजून घेतल्या. काळ्या मसाल्याच्या भाजीला मिरची घालतात. त्यानंतर हरभऱ्याची डाळ, यांनी भाजी घट्ट होती, तीही भाजून घेतली लालसर अशी मस्त. आणि त्यानंतर शेंगदाणे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे धण्याशिवाय काळ्या भाजीला चव येत नाही, तेही छान असे भाजून घ्यायचे. नंतर कांदा, त्याला तेलाची थोडीशी धार टाकून मी छान असा परतून घेतला. त्यानंतर मी सर्व काही मिश्रण परतून घेतलं व्यवस्थित. हे भाजलेलं टोमॅटो होतं, ते टेस्ट छान येते भाजीला म्हणून मी ते केलं. नंतर मी सगळा मसाला मिक्सरच्या जारमध्ये बारीक केला. जास्त बारीक होत नाही म्हणून त्यामध्ये पाणी घालून बारीक करायचं, कारण आपल्याला रशाची भाजी करायची आहे आणि एकदम बारीक करायचं. आणि इथे मी आता हिरा बेसन पिठात घेतले, त्याचा मस्त असं डो मिळायचं. स्वाद अकॉर्डिंग मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं तुम्हाला काळं तिखट टाकायचं आहे त्यामध्ये. आणि असा डो मस्तपैकी मळून घ्यायचा आणि त्याला थोडंसं 5 मिनटं भिजत ठेवायचं. त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे आपले काळे मसाले म्हणजे नगरी झटका जो भेटतो तो मी टाकला. आणि जो मसाला होता आपला तो वाटलेलं सारण ते सगळं मी भाजीमध्ये टाकून दिलं. तर तुम्ही विचार करत असाल ही भाजी नेमकी करायची कसली, तर तुम्ही बघा, हे बेसन पीठ मळून घेतलं होतं 15 मिनटं भिजून, त्याची मस्तपैकी आपल्याला चपाती लाटून घ्यायची. या पद्धतीने मी चपाती लाटून घेतली आणि याचे मस्त आपण बाजरीच्या कापण्या जसा कापतो तशा काप करून घ्यायचे. आणि हे उकळी आल्यानंतर यामध्ये सोडून द्यायचे. 15 ते 20 मिनिट अशीच सोडून द्यायचे आणि त्यानंतर ही भाजी एकदम रेडी. सार्थक भैया थँक्यू. लय भारी झालं, मस्त.